मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा रोड आहे इंदोर कोटा रतलाम. हा मोकळा रोड आहे. हा पण नॅशनल हायवे 752 डी NH 752. पुढे जाऊन मिळतो हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर. धुळे ते आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला आहे. 100-110च्या स्पीडने प्रवास केला आहे. तो पण एकट्याने मी ड्राईव्ह करून. पहिली टाईमच एवढा मोठा प्रवास केला मी, त्याच्यामुळं खूप आनंद आहे. मित्रांनो, 12वा टोल आहे. 12वा. थँक्यू. ₹70 लगेच पडले. आपल्याला पुण्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला टोल लागलाय ₹1135. 26 किलोमीटर राहिले. जय महाकाल. तर वाजले मित्रांनो 3:20. सकाळी 10 वाजता आपण पुण्यातनं प्रवास चालू केला होता. तर 3:20 आपण पोहोचलेलो आहे. आणि आता सकाळी उठून लवकर महाकालाच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. तर भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा दिवस दुसरा, या 12 ज्योतिर्लिंग दर्शनामधला दुसरा दिवस. आणि आता आपण उज्जैन नगरीमध्ये आलेलो आहे. आता आपण महाकालेश्वराच्या दर्शनाला जात आहे. मित्रांनो, आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळं आपण मोबाईल इथं ठेवून जेवढं आपल्याला धावता येईल तुम्हाला तेवढा प्रयत्न करेन मी धावायचा. आज मोबाईल लॉकर बंद आहे, त्यामुळे मोबाईल घेऊन जाता येते. आपल्याला जी स्क्रीनवर जे ज्योतिर्लिंग दिसते ते भोलेनाथ प्रकट झालेले. मंदिर मधला आपल्याला आज शूट करायला मिळणार आहे. बघूया, त्या गाभाऱ्यामधलं पण शूट करायचा प्रयत्न करू. महाकालांचं दर्शन आम्हाला पण घडूया. चला तर जाऊया मंदिरात. इथं दर्शन पास मिळतं. वर व्यक्ती ₹250. आपण पासच घेणार नाही, रांगेत आपण डायरेक्ट दर्शन घेणार. खूप गर्दी आहे भाविकांची. करू शकता तुम्ही. किती लेन फिरून जायचं. तरी पण भाविकांची गर्दी असली तरी पण जास्तीत जास्त 1 तास लागतो या दर्शनाला. हर हर महादेवाचा जो घोष करत भाविक महाकालाच्या दर्शनाला भेटण्यासाठी खूप आतुर असतात. आता आपण गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आहे. 20 ते 25 फुटाच्या अंतरावर महाकालेश्वराचं दर्शन होत आहे. मित्रांनो, आता आपलं महाकालचं दर्शन झालं. दर्शन करून आपण बाहेर आलोय. ओम श्री गणेशाय नमः. मित्रांनो,
हा परिसर एवढा सुंदर दिसतो ना रात्रीच्या वेळेस. त्या याची तर रात्रीच्या वेळेस यायचं लाईट वगैरे LED वगैरे लावलेले असतात, खूप सुंदर दिसतो. तुम्ही आला तर रात्रीचंही आहे. जय श्री हनुमान. ज्ञानगुणसागर सुंदर मूर्ती बघा. दर्शन मस्त लवकर झालं. 1 तास लागला दर्शनासाठी महाकालच्या. तर बघू लाल भैरवनाथाला किती वेळ लागतोय. चला तर आता लाल भैरवनाथ. हे महाकालेश्वरचं मंदिर आहे. हा बाहेरचा परिसर आणि मंदिर बघा, परिसर बघा किती सुंदर दिसतो. खरंच खूप छान वाटतं. आजूबाजूची मंदिर बघा. मित्रांनो, हे भाविकांसाठी बसण्यासाठी केलेलं आहे. हे आहे शिप्रा नदी. या नदीकाठी देवी देवतांचे अनेक मंदिरं आहेत. अनेक भाविक या नदीमध्ये श्रद्धेने स्नान करतात. आपण आता आलो काल भैरव मंदिरापाशी. हे आहे प्रवेशद्वार. आपल्याला जायचं आहे मंदिरात. एवढी गर्दी आहे. चला बघू. चला मित्रांनो, आपलं आता काल भैरवनाथाचं दर्शन झालं. आता निघालो आपण. आता बघूया आता ओंकेश्वर. गाडी जरा घाण झाली, साफ करावी लागेल गाडी. घाण झाली गाडी. चला तर मित्रांनो, आता ओंकारेश्वर. हर हर महादेव. मित्रांनो, आपलं 2 वाजता दर्शन झालं होतं याचं काल भैरवनाथाचं. तिथनं आपल्याला ओंकारेश्वरला निघायचं होतं. अक्षरशः आता वाजले 4. 2 तास उज्जैनमधनं बाहेर पडायला लागलं. 2 तास ट्रॅफिक. एवढं म्हणजे भाविक आहेत आणि गर्दी. अरे बापरे. आता आम्ही लागलो ओंकारेश्वरच्या मार्गाने. मला 145 किलोमीटर आहे उज्जैन ते ओंकारेश्वर. तर देवास रोडवरनं निघालोय. रतलाम देवास पार्टी दिसतो तिथं. तिथले भोपाला द्यावं लागतं. देवासला जायचं. सुकायचं आपला पोट. हा देवास सरळ आहे.
आग्रा मुंबई हायवेला लागलो. NH52 ला. इथनं आपल्याला 102 किलोमीटर आहे ओंकारेश्वर. पोहोचायचं टायमिंग आपला 8 वाजेपर्यंत पोहोचत ओंकारेश्वरला. आता ओंकारेश्वर रोडला आपण लागलो. आपला डिझेल पण भरायचा वेळ आलेली आहे. लाईट लागली. किलोमीटर झाले आपले 797. ॲव्हरेज कमी दिला आपल्याला. गाडी पळवल्यामुळं काल ॲव्हरेज कमी दिला. त्यामध्ये टाकी फुल असलेली 700 किलोमीटर होती. पहिले 147 होती. म्हणजे 650 किलोमीटर झाली गाडी. आता आपण परत टाकी फुल केली. आपले पहिले ह्याच्यामध्ये 797 किलोमीटर झालं. पहिले आपल्या ह्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज कमी दिला. तर आता बघू. आता परत फुल केली. 46-81.43 रुपयाचं. आम्ही माहिती घेतली नाही. आपल्याला गुगल मॅपवर पण दाखवतोय 4.5 तासाचं जाम लागले. ते अख्खी रात्र तिथंच जाईल ओंकारेश्वर रस्त्यामध्येच. ओंकारेश्वर तर पोचायचं तर लांबच राहिलं. आणि अवघा किती किलोमीटर आहे? 53 किलोमीटरसाठी सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत धावते. त्याच्यामुळं आपण काय केलंय, ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं ठेवलंय आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी. आपण आता डायरेक्ट नाशिक घेणार. तर बघू आता वाजलेत किती बघा. आता कालपासून रात्री पण 3:30 झाल्या. झोप आहे, झोप झाली नाही, काय नाही. हो, मी ते सगळं आवरस्तो वगैरे 5 वाजल्या झोप आहे. सकाळी परत 8ला उठलो. फक्त 3 तास झोपलोय. आता बघू जे होईल चालवलं तिकडं चालवून झोप आली. जेवण करायचं आणि कुठं रूम बघून झोपून जायचं. सकाळी बघू नाशिकला. आणि तब्येत पण बिघडल्यासारखं वाटायला. सर्दी झाली. यात्रा चालूच राहणार आहे. मित्रांनो, अडचणी तर येत असतात. का अडचण म्हणायचे म्हणलं तर बघा, अर्ध्यातलं म्हणजे 70 किलोमीटरचा प्रवास, 70-80 किलोमीटरचा प्रवास केला होता. राहिलं किती 53 किलोमीटर होतं. 53 किलोमीटरला जर पहाटे 5 वाजेपर्यंत म्हणल्याच्या नंतर 8 म्हणजे किती 10 तास. त्यामुळे बऱ्याच गाड्या माघारी फिरल्यात. महाराष्ट्रातल्या पण बऱ्याच गाड्या आहेत. पुढे पण MS-43 आहे.
बरेच आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या आहेत. हे MS-27 आहे. चला तर भेटून नाशिकला आता. रात्र झालेली आहे, आता काय दावत नाही. अरे बापरे, ये क्या है, नाले में से जाना पड़ रहा है. अरे बापरे, चलो 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 चलो. हाँ, चल गए, निकल गए. तर मित्रांनो, हा ब्लॉक इथं थांबवतो आणि आता भेटू आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये. तर हा 800 किलोमीटरचा ब्लॉक खूप मोठा पण झालेला आहे. रात्रीचे, कालचे, आजचं दर्शन उज्जैनचं. माझा आज मला वाटतंय सगळं ट्रॅफिक डेच झालाय माझा. बघा पुढं पण फुल ट्रॅफिक आहे. उज्जैनला ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक. चला मित्रांनो, गुड नाईट.